नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आज आपण बघणार आहोत सुलभ भारती SSC बोर्ड इयत्ता 6वी मराठी या पुस्तकातला एक छानसा धडा. आता हा धडा म्हणता येणार नाही, ही कविता आहे. कविता कुणाची? तर विंदा करंदीकर यांची ती कविता आहे. ही आहे कविता पावसाबद्दलची. पाऊस पडायला लागला की अनेक गोष्टी आपण करतो, अनेक गोष्टी आपल्याला दिसतात की बाबा काय आहे हे, पाऊस आल्यानंतर काय काय बदल होतो, काय काय आपल्याला अनुभवायला मिळतं, हे सगळं आपल्याला या कवितेमध्ये कवीने सांगितलेलं आहे. कवी आहेत विंदा करंदीकर. ह्या कवितेचं नाव काय आहे? पाऊस आला पाऊस आला. सुलभ भारती मराठी SSC बोर्डाच्या पुस्तकातला हा धडा आहे, ही कविता आहे. पाऊस आला पाऊस आला. कवीला आनंद झाला बरं का पाऊस आल्याबद्दलचा, म्हणून तो दोनदा म्हणतोय पाऊस आला पाऊस आला. पाऊस आला एकदाच म्हणून थांबला नाही कवी, तर दोनदा म्हणाला. पाऊस आला पाऊस आला. ऐन दुपारी विजा चमकल्या. काय काय व्हायला लागलंय बघा आता पाऊस आल्याबद्दल. ऐन दुपारी, भर दुपारी, आफ्टरनूनची जी वेळ असते त्यावेळेला काय झालं? विजा चमकल्या. विजा लाइटनिंग व्हायला लागलं, विजा चमकायला लागल्या आणि त्या विजांचा आवाज यायला लागला. कसा आवाज आहे बघा बरं. कवी काय सांगतो पुढे? कडाड कडकड. विजेचा आवाज कसा आहे? कडाड कडकड, जोरात विजेचा आवाज आहे. विजा चमकल्या की हा आवाज आपल्याला विजेच्या पाठोपाठ ऐकू येतो आणि हा आवाज कडकड कडकड असा जोरात येतो. छोटी मुलं सुद्धा ह्याला घाबरतात बरं का. तुम्ही सुद्धा लहानपणी घाबरला असाल की विजा जोरात चमकल्या की आपण आपल्या घरच्या वडील मंडळींना जाऊन पकडतो, अरे भीती वाटते म्हणून. पुढं काय झालं बरं? भणाण वारा. आता विजा चमकल्या, वारा पण जोरात सुटला. आता वारा जेव्हा अशा वेळेला सुटतो ना, तो असा गोल गोल वरती जातो कित्येक वेळेला आणि त्याच्याबरोबर जो कचरा असतो ना तो सुद्धा असा वरती उडायला लागतो. आणि हा भणाण वारा असतो. भणाण हे कशासाठी म्हटलंय? हा जोराचा वारा आहे. जेव्हा जोराचा वारा असतो ना तर त्यावेळेला त्याचं आपण वर्णन भणाण वारा असं सुद्धा करू शकतो. तसंच कवीनी वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलंय? भणाण वारा. खूप, ज्याला आपण मराठीमध्ये वावटळ असा शब्द वापरतो बघा. तुम्हाला हा शब्द माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण तुम्हाला हा शब्द एक वेगळा इथे मिळू शकतो. काय शब्द आहे तो? भणाण वारा वावटळ. इथे वावटळ जी असते ती अशी गोलगोल वरती जाते आणि त्याच्याबरोबर कचरा वरती उडत जातो. जिकडे तिकडे गारा गारा. इथे गारा म्हणजे कोल्ड असं काही नाहीये बरं का. इथे काय आहे? पेबल्स. आपल्या ह्याच्यामधले पावसाळ्यामध्ये असे गारा पडतात ना, असं बर्फासारखं पडतं बघा, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? गारा. आणि त्या गारा वरनं जेव्हा पडतात ना त्याला कड 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 अशा आपटायला लागतात. आपण जर गाडी चालवत असू, सायकल चालवत असू आणि त्यावेळेला जर असा वारा सुटला ना तर त्या ज्या पेबल्स असतात ना, त्या गारा ज्या असतात ना त्या आपल्या तोंडावरती आपटतात. आणि कधी कधी काय होतं, अरे काय जोरात लागतंय आपल्याला, ह्या दगड मारल्यासारखं वाटतं. अरे ते इतकं ते जोरात लागतं, जोरानं येतात त्याला स्पीड असते आणि त्या स्पीडमुळं काय होतं, आपल्या तोंडावरती त्या आपटायला लागतात. तरी ह्या ज्या गारा आहेत ना चवीला फार छान लागतात बरं का. मी खाल्ल्यात छोटेपणी. जिकडे तिकडे गारा गारा. आता पुढे बघूया. पाऊस आला पाऊस आला. आनंद झालाय कवीला. पाऊस आला पाऊस आला. प्रत्येक ठिकाणी दोन वेळेला कवी सांगतोय पाऊस आला पाऊस आला, अरे पाऊस आला पाऊस आला, असं आहे बरं का हे. आता पुढे बघा. दिवाळीतला खचला किल्ला. पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला. आपण काय करतो दिवाळीमध्ये? इकडची तिकडची माती आणून तो किल्ला बनवतो आणि किल्ल्याला आपण मुख्यतः माती वापरतो
आणि त्या मातीवरती जर पावसाचं पाणी पडलं तर काय होणार? तो किल्ला मेल्ट होणार, तिथल्या तिथे माती त्याच्या त्या पाण्यामध्ये विरघळणार आणि काय होईल, तिथं चिखलच होणार ना. मग दिवाळीत केलेला हा जो किल्ला होता हा मातीचा होता आणि त्याच्यावरती पाऊस पडला. आता किल्ला आपण काही घराच्या आत बनवत नाही, तो आपण बाहेर बनवतो. मग बाहेर बनवल्यानंतर त्याच्यावरती जर पाऊस पडला तर काय होणार? तो किल्ला खचतो. खचतो म्हणजे काय? पाऊस पडल्यानंतर तो असा खाली जातो, बसतो खाली, खाली येतो तो. आणि मग काय होतं? त्याला आपण किल्ला खचतो म्हणतो. एखादी जागा अशी खाली जायला लागली मातीमुळं किंवा असं, तर त्याला सुद्धा खचणे असा शब्दप्रयोग आहे बरं का. खाली जायला लागलं एखादी माती किंवा खाली जमीन अशी जर खाली जायला लागली तर त्याला खचणे असा शब्दप्रयोग वापरला जातो. तसंच इथं काय झालं, किल्ला मातीचा होता त्यामुळे तो पाणी पडल्यानंतर खाली खचला, खाली गेला. तर पुढे बघूया. पाऊस आला, पाऊस आला, दिवाळीतला खचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री. छोट्या गावात अशी कुत्री इकडे तिकडे हिंडत जी असतात ना, ती सुद्धा असा जोरात पाऊस यायला लागला, असं वामटळ सुटलं, भणाण वारा जर सुटला तर तिथं कुत्री रेस्टलेस होतात, ती अस्वस्थ होतात आणि ही रेस्टलेस कुत्री भुंकत राहतात, इकडे तिकडे पळायला लागतात. त्यामुळं कवी विंदा करंदीकर काय म्हणतात? भुंकत सुटली, इकडे तिकडे पळायला लागली, भुंकत सुटली सगळी कुत्री, सगळी कुत्री भुंकायला लागली. आजोबांनी शिवली छत्री. आता तयारीला लागली बरं का सगळी माणसं. कशाच्या? तर पाऊस पडायला लागला. आता पुढे काय येणार? पावसाळा येणार. मग त्या पावसाळ्यामध्ये आपल्याला काय काय लागतं? तुम्ही रेनकोट वापरता, घरची काही लोक छत्री वापरतात. तर ही छत्री आदल्या वर्षी जेव्हा ठेवलेली असते त्यावेळेला ती बाहेर काढून ती व्यवस्थित आहे की नाही, त्याचा कुठला तरी धागा सुटलाय का, हे सगळं बघितलं जातं. तर आजोबांनी ही छत्री बाहेर काढली आणि बघितलं की कुठेतरी धागा सुटलाय का, तर धागा सुटला होता. तर आजोबांनी काय केलं? ही छत्री शिवली. नाहीतर काय करतो आपण? छत्रीवाल्याकडे जातो आणि त्याला सांगतो, बाबा रे ही जरा छत्री दुरुस्त करून दे. मग छत्री दुरुस्त करायसाठी तोही अशी धागा वापरून ती छत्री, त्याचा जो दांडा असतो किंवा त्याच्या जे हे असतात काय दांडे जे असतात बाकीचे सगळे, ते सगळे शिवले जातात आणि ते शिवून ती छत्री तयार केली जाते. आता ही तयार झालेली जी छत्री असते ती पावसाळ्यामध्ये आपल्या रेनी सीझनमध्ये, रेन्समध्ये आपल्याला ही छत्री वापरता येते. अगदी जवळपास कुठे जायचं तर आपण काय रेनकोट वापरत नाही, तर जवळपास जाताना आपण पटकन छत्री घेतो आणि ती छत्री घेऊन जातो. अशा वेळेला ही छत्री जर नीट असेल, व्यवस्थित असेल तर आपल्याला छत्री घेऊन जायला काही त्रास होत नाही. ते त्याचे जे हे असतात, धागे जे असतात, त्याचे जे हे असतात, त्याचे दांडे जे असतात ते सगळे व्यवस्थित आहेत की नाही हे आजोबांनी बघितलं आणि ती छत्री त्यांनी शिवली, त्याचे धागे घातले, ते स्टिचेस घातले त्याला आणि ते स्टिचेस व्यवस्थित घातल्यानंतर त्यांना ती पावसाळ्यामध्ये वापरता येते. आता पुढे बघू. पाऊस आला, पाऊस आला, आला पाऊस आला, उशीर, त्यातच हा घोटाळा. उशीर कशाला झाला आणि घोटाळा कुठला? घोटाळा म्हणजे प्रॉब्लेम आला, काहीतरी प्रॉब्लेम आला बाबा, उशीर झाला, वी आर लेट. कशासाठी लेट झालो आपण आणि काय प्रॉब्लेम आला, कशाचा प्रॉब्लेम आला? कवी विंदा करंदीकर पुढे सांगतात, कशाचा उशीर झाला आणि काय घोटाळा झाला. बाबा गेले करीत चढपड, चिडून चिडून गेले बाबा, चढपडत गेले. अरे काय हे, काय झालं बरं हे, असं करत ते बाबा गेले. आता कुठे गेले बरं बाबा इथे? आईचेही भिजले पापड. बाबा पापड आणायला गेले बरं का, बाहेर आईनं वाळत घातले ते पापड. काय असतं, मे मध्ये ऊन खूप छान असतं, अशा वेळेला घरी काय करतात लोक, तर पापड तयार करणं, नंतर पापड्या करणं किंवा असे जे वाळवायची गोष्टी असतात ज्या तुम्हाला खूप आवडतात,
पापड तळले की कोण आनंदात खातं, आपण खातो ना सगळं छान तळून. तर हे पापड आईनं तयार केले होते आणि तिनं काय केलं होतं, ते पापड बाहेर उन्हामध्ये वाळत ठेवले होते. आता वाळत ठेवले आणि वरनं पाऊस आला. काय झाला गोंधळ? हाच तर गोंधळ, हाच तर घोटाळा. आणि उशीर झाला. ते पापड जर आत आणले नसते तर ते सगळे भिजून गेले असते. ह्याला उशीर झाला असता. म्हणून बाबा काय करायला गेले, चढपडत गेले बाहेर आणि त्यांनी ते पापड बघितले. उशीर त्यातच हा घोटाळा. बाबा गेले करीत चढपड, आईचेही भिजले पापड. बघा उन्हाळ्यामध्ये काय काय गंमत गंमत असते बघा बघा. हे जे पापड असतात ना, हे पापड ओले सुद्धा खूप छान लागतात बरं का. आणि हे पापड आईनं वाळत घातले आणि वाळल्यानंतर हे जर तळले तर तुम्हाला ते खूप आवडतात, मला माहिती आहे ते. आता पुढे बघूया. पाऊस आला, पाऊस आला. कवी प्रत्येक वेळेला दोन दोनदा म्हणतोय बरं का, पाऊस आला, पाऊस आला. त्यालाही आनंद झालाय, कवीलाही आनंद झालाय. सगळ्यांनाच पाऊस पडला की किती सगळ्यांना आनंद होतो बघा. सगळे पक्षी छान किलबिल करायला लागतात, मोर नाचायला लागतो. तुम्हाला माहित आहे ह्या गोष्टी. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, पावसाळ्यामध्ये काय काय गोष्टी होऊ शकतात याच्या अनेक कविता आहेत. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, इथे सुद्धा पाऊस आहे. पाऊस आला की मोर नाचतो. पाऊस आला की अनेक पक्षी छान गाणं म्हणायला लागतात. पाऊस आला की सगळ्या प्राण्यांना सुद्धा आनंद होतो, कारण सगळ्या प्राण्यांना हा निसर्ग वर्ण जेव्हा पाऊस टाकतो त्यावेळेला छान वातावरणामध्ये खूप छान थंडपणा येतो आणि हा थंडपणा सगळ्या प्राण्यांना आवडतो. तुम्हालाही आवडत असेल हे. पुढे बघू. पाऊस आला, पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला. आनंद झाला ना सगळ्यांना. त्यामुळे सगळी मुलं काय दंगा करायला लागली, पाऊस आल्याबद्दल नाचायला लागली, आरडाओरडा करायला लागली. पाऊस आला, पाऊस आला. आणि हा गिल्ला म्हणजे दंगा, आवाज, मोठ्यांदा आवाज करणं, आनंदानं नाचणं, त्याला गिल्ला करणं असं म्हटलं जातं. तर कसं, आम्ही केला, आम्ही म्हणजे मुलांनी केला बरं का. हा आम्ही केला एकच गिल्ला. सगळे नाचायला लागले, पाऊस आला, पाऊस आला असा. आणि ह्याला काय म्हटलं जातं, आत्ताच मी सांगितलं, गिल्ला करणे, दंगा करणे, थोडासा आनंदानं आरडाओरडा करणे, ह्याला गिल्ला करणे म्हणतात. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी. मॅडमना पण आनंद झाला बरं का, ह्या कुट्टी मॅडमना. कुट्टी हे त्यांचं नाव आहे. ह्या मॅडम ज्या आहेत त्यांचं नाव कुट्टी आहे. हसत म्हणाल्या, हसत म्हणाले बरं का. त्यांनाही पाऊस आल्याचा खूप आनंद झाला, त्यामुळे त्या हसत म्हणाल्या सगळ्या मुलांना. काय म्हणाले बघा, सगळ्यांना आनंद झालाय, त्या मॅडमना पण आनंद झालाय. चला पळा शाळेला सुट्टी. आता ह्याच्यामध्ये गिल्ला अजून थोडा वाढेल ना. शाळेला सुट्टी, कुट्टी मॅडमनी शाळेला सुट्टी दिली. आता कुट्टी आणि सुट्टी कसे शब्द जमतात बघा. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. आता ह्या सगळ्या कवितेमध्ये तुम्हाला पाऊस आल्याबद्दल काय काय मजा आली, काय काय गंमत झाली, काय काय घोटाळा झाला, काय काय कुणाला आनंद झाला, हे सगळं विंदा करंदीकर या कवीने खूप सुंदर सांगितलेलं आहे. तर तुम्हाला ही कविता नक्कीच आवडेल. आणि पाऊस आला, पाऊस आला हे तुम्हाला नक्की आवडेल. आणि मी तुम्हाला जे सांगितलं तेही तुम्हाला आवडलं असेल. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.